सगळ्या ज्या उद्ध्वस्त महापुराच्या खाणाखुणा आहेत या वेदनादायी आहेत. माणसांच्या डोळ्यात अश्रू का होते, माणसं का रडत होती, या सगळ्यामुळे. कारण या माणसांचं आयुष्यात जे काही कमवलं होतं, राबून शेतामध्ये कष्ट करून, ते सगळं एका पुरानं वाहून गेलं. आणि पुन्हा त्या सगळ्या पुराच्या वाहून गेलेल्या त्या पाण्यासोबत आयुष्याची नवी उभारी घेणं किती अवघड आहे या माणसांसाठी. काही शेतकरी आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. बाबा, शेतकऱ्यावरचं हे संकट खूप मोठं आहे. तुमच्या गळ्यात पांडुरंग आहे. काय सांगता पांडुरंगाला, काय मागता पांडुरंगाला? आता काय मागायचं, आता हाही गेले, आता काय मागायचं? अन्न पाणी द्यावं लागेल ना. आज खायला सुद्धा अन्न नाही माहितीये घरांमध्ये. हे असं सगळं उद्ध्वस्त झालेलं. फक्त एक आपल्याला आसरा तरी मिळाला त्या घरामध्ये. आता किमान छप्पर तरी डोक्यावर आहे. याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. काहीच नाही. बिलकुल विलास, ही दृश्य अतिशय वेदना देणारी आपल्याला सुद्धा आहेत. आता